1 जून पासून बदलणार आहेत हे मोठे नियम. जाणून घेऊया कोणते नियम आहेत. तर जून 2026ची सुरुवात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक मोठ्या बदलांची झाली आहे. म्हणजेच 1 जूनपासून अनेक नवीन नियम लागू झाले आहेत. तर त्यांचा थेट परिणाम तुमच्या खिशांवरती होणार आहे. घरगुती बजेटवर, दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. स्वयंपाकाच्या गॅसपासून ते डिजिटल पेमेंट, बँकिंग, कर, रेल्वे आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे. तर कोणते बदल करण्यात आलेले आहेत आपण जाणून घेऊया. UPI व्यवहारावर नवे नियम. की बँकेत नोंद असलेले नावच स्क्रीनवर दिसेल. चुकीच्या खात्यात पैसे जाण्याची शक्यता कमी. ऑनलाईन फसवणुकीवर बसणार आळा. सर्व प्रमुख UPI ॲपवर लागू होणारा हा नियम राहणार आहे. तर पुढील नियम जो आहे तो LPG सिलेंडर महाग. की कमर्शियल LPG सिलेंडर महागला. 19 किलो आणि 5 किलो सिलेंडरच्या दरात वाढ. 14.2 किलो घरगुती सिलेंडरच्या किमती कायम. तर हॉटेल रेस्टॉरंट व्यवसायावर वाढीव खर्चाचा भार. लहान व्यावसायिकांना बसू शकतो फटका. वाहन खरेदी महाग. नवीन कार खरेदी महागणार. मारुती सुझुकीच्या अनेक मॉडेल्स किमतीत वाढणार आणि काही मॉडेल्स 30,000 पर्यंत महाग. की हुंडाई नेव्ही वाहनांच्या किमती वाढल्या. कार खरेदीसाठी आता जास्त खर्च करावा लागणार. आणि पुढचा जो नियम आहे तो की एअरलाईन्सकडून विमानांच्या फेऱ्यांमध्ये कपात. एअर इंडिया आणि इंडिगोच्या काही उड्डाणांमध्ये कपात. पुढील 3 महिन्यांसाठी फेऱ्या कमी होणार. अनेक मार्गांवर तिकिटांची मागणी वाढू शकते. विमान प्रवास महाग होण्याची शक्यता. प्रवाशांनी तिकिटे लवकरच बुक करण्याचा सल्ला. आणि पुढचा जो नियम आहे तो बघणार आहोत की मोठ्या डिजिटल व्यवहारावर वाढीव सुरक्षा. की आता फिंगरप्रिंट आणि फेस ID पडताळणी लागू शकते. की 2 स्टेप व्हेरिफिकेशन अनिवार्य होण्याची शक्यता राहणार आहे. तर ऑनलाईन फसवणूक रोखवर भर. मोठ्या रकमेवर की व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहे. आणि पुढचे जो बघणार आहोत आपण पॅन कार्डचा नियमात बदल होणार आहे. की पॅन कार्ड नियमामध्ये बदल. काही व्यवहारांसाठी पॅनची गरज नाही. प्रॉपर्टी डील्ससह मोठ्या व्यवहारांसाठी पॅन अनिवार्य लागणार आहे. की हाय व्हॅल्यू ट्रान्सफरवर अधिक लक्ष. की आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी उद्देश. पुढचा जो नियम आहे तो की सोलार पॅनल खरेदी नियम कडक. सोलार प्रोजेक्टसाठी नवा नियम लागू. फक्त आलम यादीतील मॉड्यूल आणि सेल्स वापरता येणार. सरकारी योजना व सबसिडी प्रकल्पावर नियम लागू. सोलार उपकरणाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा अपेक्षित. प्रकल्पाच्या खर्चात काही प्रमाणात वाढ होऊ शकते. रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा बदल. रेल्वेकडून ट्रॅक की अपग्रेडेशनची कामे सुरू. अनेक गाड्यांचे मार्ग बदलू शकतात. काही गाड्या तात्पुरत्या रद्द होण्याची शक्यता. प्रवासापूर्वी ट्रेनचे स्टेटस तपासणे आवश्यक. प्रवाशांनी नियोजन करूनच प्रवास करावा. पुढचा जो नियम आहे तो की ॲडव्हान्स टॅक्स पहिला हप्ता. 15 जूनपासून ॲडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता भरा. की 10,000 पेक्षा जास्त टॅक्स की लायबिलिटी असलेल्या नियम लागू. वेळेत कर न भरल्यास व्याज लागू शकते. दंडाचा सामना करावा लागू शकतो. करदात्यांनी अंतिम नियम लक्षात ठेवावे. अशाच नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.